श्री स्वामी समर्थ. लग्नात नववधू वरांना कधीही या गोष्टी गिफ्ट देऊ नका, अन्यथा अपशकुन होईल. त्या कोणत्या गोष्टी जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पहा. सध्या लगनसराईचे दिवस आहेत. त्यामध्ये आता विवाह, साखरपुडा आणि इतर मंगल कार्यामध्ये नातेवाईक एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू लग्नात भेट देणं अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा वस्तू नव्या जोडप्यांच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा, तणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात. ज्योतिषशास्त्र काय सांगतं? तर ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले आहे की काही वस्तू भेट दिल्यास सौभाग्य वाढतं, तर काही वस्तू वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतात. चला तर जाणून घेऊया काय देऊ नये आणि काय देणे शुभ मानले जाते. काळ्या रंगाच्या वस्तू. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मकता आहे, तणाव आणि मतभेद दर्शवतो. त्यामुळे काळे कपडे, शूज, वॉच किंवा ॲक्सेसरीज भेट देऊ नयेत. परफ्यूम. जरी परफ्यूम सुगंधासाठी दिला जातो, तरी वास्तुशास्त्रानुसार हे भेट देणे अशुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. पर्स. लग्नात वॉलेट किंवा पर्स भेट देऊ नये असे मानले जाते की यामुळे धन टिकत नाही आणि आर्थिक अडचणी वाढतात. धारदार वस्तू. चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू संबंधात कटुता आणि वाद वाढवतात. त्यामुळे नव्या जोडप्याला या भेटवस्तू देणे टाळावे. घड्याळ. काही संस्कृतीमध्ये घड्याळ वेळ आणि आयुष्य आणि नात्यांच्या मर्यादा दर्शवते. त्यामुळे हे भेट देणे टाळावे. सेविंगसाठी भेटवस्तू. रुपयांनी भरलेली चांदीचा गल्ला हा धनवृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही हे भेटवस्तू देऊ शकता. गोड पदार्थ. जोडप्यांसाठी बेडशीट किंवा गृह सजावट सामान तुम्ही देऊ शकता किंवा गोड पदार्थही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.